नमस्कार मंडळी. सरकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? निवडणुका, नेते, भाषणं, बरोबर? पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक चांगलं सरकार कसं काम करतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आज आपण तुमच्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातला एक अत्यंत महत्वाचा विषय, सुशासन म्हणजे काय, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा विषय फक्त परीक्षेसाठी नाही, तर एक जागरूक नागरिक म्हणूनही आपल्याला माहीत असायलाच हवा. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय का की आपण जेव्हा म्हणतो की हे सरकार चांगलं आहे किंवा ते सरकार चांगलं नाही, तेव्हा आपण हे नेमकं कशाच्या आधारावर ठरवतो? फक्त निवडणूक जिंकणं म्हणजेच चांगलं सरकार असतं का, की त्यामागे काहीतरी खोलवरची मूल्य असतात? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला सुशासन या संकल्पनेत सापडतं. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आपण सुशासन म्हणजे काय हे समजून घेऊ, मग त्याचे एक एक करून सगळे महत्त्वाचे पैलू, जसं की लोकांचा सहभाग, कायद्याचं राज्य, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, या सगळ्यावर सविस्तर बोलूया. चला तर मग सगळ्यात पहिल्या आणि मूलभूत प्रश्नाकडे वळूया. सुशासन म्हणजे नेमकं काय? तर बघा, सुशासन म्हणजे फक्त राज्यकारभार करणं नाही. ही एक प्रक्रिया आहे, एक पद्धत आहे. आणि या पद्धतीमध्ये अनेक मूल्य एकत्र येतात. जसं एखादी भक्कम इमारत बांधायला विटा, सिमेंट, वाळू, पाणी सगळं काही लागतं ना, तसंच सुशासनाची इमारत उभी करण्यासाठी ही सगळी मूल्य आवश्यक आहेत. ही काही सुटी मूल्य नाहीत बरं का, ती सगळी मिळून एक भक्कम पाया तयार करतात. आणि या भक्कम पायाचे दोन सगळ्यात महत्त्वाचे खांब म्हणजे सहभाग आणि कायद्याचं राज्य. यांच्याशिवाय सुशासनाचा विचारच करता येत नाही. आता सहभाग म्हणजे काय? अगदी सोपं आहे. सरकार जे काही निर्णय घेतंय त्यात सामान्य माणसाचा आवाज, त्याचं मत विचारात घेतलं गेलं पाहिजे. विचार करा, जर लोकांचाच सहभाग नसेल तर त्या लोकशाहीला काय अर्थ आहे, नाही का? हे बघा, तुमच्या पुस्तकातलं हे चित्र हे अगदी परफेक्ट सांगतंय की सहभाग म्हणजे काय. शासनाच्या निर्णय प्रक्रियेत आणि त्याच्या अंमलबजावणीत लोकांना संधी मिळणं. परीक्षेच्या दृष्टीनं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. सुशासनाचा दुसरा खांब आहे कायद्याचं राज्य. याचा सरळ अर्थ आहे की कायदा हा सगळ्यात मोठा आहे. कोणीही, अगदी पंतप्रधान असो वा एखादा सामान्य नागरिक, कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही. आपलं संविधानच सर्वोच्च आहे आणि ते सगळ्यांना समान न्याय आणि हक्क देतं. बरं, आता लोकांचा सहभाग आहे, कायद्याचं राज्यही आहे, पण सरकार आणि लोकांमध्ये विश्वासाचं नातं कसं तयार होणार? त्यासाठी गरज असते पुढच्या दोन मूल्यांची: पारदर्शकता आणि प्रतिसादात्मकता. पारदर्शकता म्हणजे काय? म्हणजे सगळं काही खुलं असणं. सरकारचं काम म्हणजे काही बंद दाराआड चालणारी गोष्ट नाही. ते एका काचेच्या घरातल्यासारखं असायला हवं, जिथे आत काय चाललंय हे सगळ्यांना स्पष्ट दिसतं. सरकार काय करतंय, का करतंय हे जाणून घेण्याचा लोकांना पूर्ण हक्क आहे. आणि याचं आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं आणि उत्तम उदाहरण म्हणजे माहितीचा अधिकार कायदा. परीक्षेसाठी हे साल नक्की लक्षात ठेवा, 2005. या कायद्यामुळेच सरकारी कामात बरीच पारदर्शकता आलीये. आता प्रतिसादात्मकता म्हणजे सरकारनं लोकांच्या प्रश्नांना, त्यांच्या गरजांना वेळेवर प्रतिसाद दिला पाहिजे. समजा पाण्याची तक्रार केली तर त्यावर लगेच ॲक्शन व्हायला हवी. फक्त हो बघतो असं म्हणून चालणार नाही. याला म्हणतात प्रतिसादात्मकता. बरं, आता पुढे जाऊया. सुशासन फक्त सरकारी कचेऱ्यांपुरतं मर्यादित नाहीये. ते संपूर्ण समाजाला एकत्र कसं आणतं हे आपल्याला पुढच्या दोन मूल्यांमधून समजतं: सहमती आणि समावेशकता. आपल्या समाजात कितीतरी वेगवेगळे गट आहेत, वेगवेगळे विचार आहेत. सगळ्यांनाच खुश करणं शक्य नसतं, पण सगळ्यांचं ऐकून घेऊन सगळ्यांच्या भल्याचा एक मधला मार्ग काढणं, दूरचा विचार करून निर्णय घेणं, याला म्हणतात सहमतीदर्शक दृष्टिकोन. समता आणि समावेशकता म्हणजे काय? तर समाजातल्या शेवटच्या माणसालाही असं वाटलं पाहिजे की हो, हा देश माझा आहे आणि याच्या विकासात माझाही वाटा आहे. कुणालाही आपण मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेलो आहोत असं वाटतं कामा नये. आणि हे बघा, परत एकदा तुमच्या पुस्तकातलं चित्र. आतापर्यंत आपण ज्या मूल्यांवर बोललो ती सगळी इथे एकत्र दिली आहेत. परीक्षेच्या आधी उजळणीसाठी हे खूपच महत्वाचं आहे. ठीक आहे, हे सगळं बोलायला, ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात काम होते की नाही हे कसं कळणार? प्रशासन खरंच व्यवस्थित चाललंय की नाही हे कसं ओळखायचं? त्यासाठी आहेत ही शेवटची दोन अत्यंत महत्वाची मूल्य: कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व.
कार्यक्षमता म्हणजे काय? तर उपलब्ध साधनांचा, मग तो पैसा असेल, वेळ असेल किंवा नैसर्गिक साधन संपत्ती असेल, यांचा योग्य वापर करणं. थोडक्यात सांगायचं तर कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आणि चांगलं काम करणं. आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे उत्तरदायित्व. सोप्या भाषेत सांगायचं तर जबाबदारी. प्रत्येक संस्थेने, मग ती सरकारी असो, खाजगी असो किंवा एखादी स्वयंसेवी संस्था असो, आपल्या कामासाठी, आपल्या निर्णयांसाठी जनतेला उत्तर द्यायलाच हवं. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जी 8 मूल्य पाहिली, त्या सगळ्यांना एका धाग्यात ओवून बघूया. कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे ती वेगवेगळी नाहीतच, तर एकमेकांवर अवलंबून आहेत. हा संबंध समजून घेणं खूप महत्वाचं आहे. विचार करा, आपण कोणाला जबाबदार कधी धरू शकतो? जेव्हा आपल्याला माहिती असेल की नक्की काय चाललंय, म्हणजेच पारदर्शकता असेल आणि चूक झाल्यास कारवाई होईल याची खात्री असेल, म्हणजेच कायद्याचं राज्य असेल. या 2 गोष्टी असल्या तरच तिसरी गोष्ट म्हणजे उत्तरदायित्व शक्य होते. बघा कसं सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. चला परीक्षेसाठी एकदा पटकन उजळणी करूया. ही आहेत सुशासनाची 8 मूल्य: सहभाग, कायद्याचे राज्य, पारदर्शकता, प्रतिसादात्मकता, सहमती, समावेशकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व. ही यादी अगदी पाठ करून ठेवा. आणि म्हणूनच हे लक्षात ठेवा, ही मूल्य म्हणजे वेगवेगळे खांब नाहीत, तर हे एक मजबूत जाळं आहे. या जाळ्याचा एक जरी धागा तुटला ना, तरी संपूर्ण जाळं कमकुवत होतं. एका मजबूत आणि न्यायपूर्ण समाजासाठी ही सगळी मूल्य एकत्र काम करणं गरजेचं आहे. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर ही मूल्य फक्त पुस्तकातच राहिली, प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर आपण ज्याला लोकशाही म्हणतो ती खऱ्या अर्थाने लोकशाही उरेल का? यावर विचार नक्की करा.